नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा, तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साबुदाणा वड्याची रेसिपी। या महाशिवरात्रीला तुम्ही हा साबुदाणा वडा या पद्धतीने नक्की बनवून बघा। तर चला बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि रेसिपी। तर सर्वात आधी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे, बघू शकता 5 ते 6 तास याला भिजत घातलेला आहे। व्यवस्थित आपला साबुदाणा इथे मुरलेला आहे, बघू शकता। छान स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून मी हा 4 ते 5 तासासाठी छान मुरत घातलेला आहे। त्यासोबत इथे मी बटाटे घेतलेले आहे, बॉईल करून घेतलेले आहे बटाटे, मीडियम आकाराचे 4 बटाटे। आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, शेंगदाणे न भाजता त्याचा कूट करून घेतलेला आहे दरदरीत। शेंगदाणे नाही भाजलेले आहे मी यावेळेस, इथे बघू शकता। छान वाटते, जळत पण नाही शेंगदाणे आपल्या तेलामध्ये आणि छान वाटतात। इथे हिरव्या मिरच्या दरदरीत अशा मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। इथे उपवासाचं मीठ घेतलेलं आहे, काळी मिरी पावडर घेतलेला आहे, ओवा आणि जिरं घेतलेलं आहे। तर चला आपण रेसिपी बघून घेऊया। बघू शकता छान मोकळा मोकळा साबुदाणा आपल्या इथे भिजून तयार आहे। जास्त पाणी वगैरे नको असायला आपल्या साबुदाण्या वड्यात, नाही तर ते छान होत नाही आणि तेलामध्ये असे फुटतात। आता मी इथे बटाटे हाताने स्मॅश करून घेत आहे। 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे मी बॉईल करून। हवं तर तुम्ही ग्रेटरने पण याला हे करून घेऊ शकता। आता सर्वात आधी जिरं घालून घेतलेलं आहे, त्यानंतर मी ओवा घेतलेला आहे, अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे। नंतर यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहे, 5 ते 6 मिरच्या असे दरदरीत मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी काळी मिरी पावडर घेतलेला आहे आणि आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट बघू शकता असा दरदरीत केलेला आहे मी मिक्सरला फिरवून, आणि भाजून वगैरे काही नाही घेतलेले आहे। खूप छान होतात, या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। आणि आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। इथे उपवासाचं मीठ घेतलेलं आहे मी, आणि व्यवस्थित आता आपल्याला या हे सर्व साहित्य इथे मिक्स करून घ्यायचं आहे। छान साबुदाणा आणि बटाटे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे मस्तपैकी। इथे आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ, बघू शकता। आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहे। पाहिजे त्या आकाराचे तुम्ही इथे वडे करा, पण खूप जाडे वडे करू नका, त्यामुळे ते आतमधून व्यवस्थित शिजत नाही आणि असा साबुदाणा साबुदाणा वाटतो। म्हणून मीडियम आकाराचे वडे इथे तयार करून घ्यायचे आपल्याला, अगदीच जाडे नाही करायचे आहे। बघू शकता याच प्रकारे मी सर्व वडे इथे तयार करून घेणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की या प्रकारे साबुदाणा वडा बनवून बघा। आणि यासोबत खाण्यासाठी आपण एक छान आंबट गोड अशी चटणी पण तयार करणार आहोत। घरच्या साहित्यांमध्ये ती चटणी आपण तयार करणार आहोत। बघू शकता इथे दुसरा सुद्धा वडा मी तयार करून घेतलेला आहे। अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला दाबायचा आहे, खूप असा घट्ट नाही दाबायचा आहे। बघू शकता खूपही जाडे नाही केलेले आहे मी। सर्व प्रकारे मी असे वडे तयार करून घेतलेले आहे इथे सर्व, बघू शकता। आता आपण या वड्यांना तळून घेऊ। तर इथे मी फल्ली तेल घेतलेलं आहे, म्हणजे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहे। बघू शकता मी तेल आधी चेक करत आहे, अगदी कडकडीत धूर निघत पर्यंत आपल्याला इथे तेल गरम नाही करायचं आहे, नाहीतर काय होते वरतून साबुदाणा वडा जळला जातो आणि आतमधून कच्चा राहतो। म्हणून अगदीच कडक तेल गरम करायचं आहे, पण कडकडीत नको। बघू शकता एक एक साबुदाणा वडा आपण यामध्ये टाकून घेऊ। सुरुवातीलाच असे खूप साबुदाणा वडे टाकू नका, जेवढे तेलामध्ये आपल्या मावतील तेवढेच आपल्याला साबुदाणा वडा टाकून घ्यायचे आहे। आणि अगदी 1 मिनिट झाल्यावरच आपल्याला त्याला असं चम्मचने पलटवायचं आहे किंवा थोडं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर अगदी टाकल्या लगेच केलं आपण की फुटण्याची शक्यता असते। बघू शकता आपले साबुदाणा वडे किती छान असे तळल्या जात आहे, फुटत पण नाहीये तेलामध्ये आणि व्यवस्थित तळल्या जात आहे। नाहीतर खूपदा काय होते साबुदाण्यामध्ये वगैरे पाणी जास्त राहिलं तर साबुदाणे वडे असे तेलामध्ये साबुदाणा फुटतो आणि आपल्या अंगावर पण ते तेल उडण्याची शक्यता असते। बघू शकता या पद्धतीने आपण साबुदाणा वडे केले तर फुटत पण नाही आणि मस्त क्रिस्पी साबुदाणा वडे इथे बनवून तयार होते। अगदी आलटून पालटून आपल्याला हे साबुदाणा वडे तळून घ्यायचे आहे। पूर्ण तळून झाले की आपण छानपैकी याला काढून घेऊ। याच प्रकारे मी सर्व साबुदाणा वडे इथे तयार करून घेतलेले आहे।
आणि यासोबत खाण्यासाठी आपण एक छान आंबट गोड अशी चटणी सुद्धा तयार करून घेऊ। इथे दही घेतलेलं आहे 1 वाटी, पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, कच्चे शेंगदाणे आहे आणि मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे। मी 2-3 लाल मिरच्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, छान कलर येतो त्याने। तुम्ही हवं तशा घेऊ शकता। आल्याचा तुकडा घेतलेला आहे 1 इंच, चवीनुसार मीठ आणि जिरं घेतलेलं आहे। मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सर्वात आधी मिक्सरच्या पॉटला शेंगदाणे घालून घेऊ, त्यानंतर आपण यामध्ये जिरं घालून घेऊ। त्याचप्रमाणे इथे मी चवीनुसार मीठ घालणार आहे। आल्याचा तुकडा इथे घालून घेऊ आपण, छान टेस्ट येते आल्याच्या तुकड्याने। मिरच्या सुद्धा घालून घेतलेल्या आहे मी आणि इथे दही घालून घेऊ आणि सोबतच अगदी 1 चम्मच आपल्याला साखर घालायची आहे। याने टेस्ट खूप छान येते, हलका आंबटपणा, हलका गोडसरपणा, छान वाटते चटणी खायला। आणि याला मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळात ही टेस्टी चटणी आपली बनवून तयार होते। याला काही तडका वगैरे द्यायची गरज नाही, अशीच ही चटणी खूप छान वाटते। चटणी सुद्धा आपली बनवून तयार आहे आणि साबुदाणा वडे सुद्धा आपले इथे बनवून तयार आहे। बघू शकता या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की या प्रकारे साबुदाणा वडे आणि चटणी बनवून बघा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।